आता आपण बघा झेंडू पण असाच कट केलेला आहे. कट केल्यानंतर किती सुंदर दिसतो बघा. हा एकदम फ्रेश आहे हा. आणि हेच फ्रेशनेस जर तुम्हाला तुमच्या रांगोळीमध्ये टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला फुलं ही एकदम फ्रेश घेणं अर्थात गरजेचं आहे. फुलं हे तुम्ही किती वाजता मार्केटला जाताय, किती वाजता परचेस करताय याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी सुद्धा अवलंबून असतात. आजचं फुलं जे मार्केटमधनं परचेस केलेली आहेत हे खूप उशिरा गेल्यानंतर पण मला खूप चांगले आणि मस्त फुलं मिळालेत. सकाळचे ऑलमोस्ट 7:30 वाजलेले आहेत आणि आता आपण सप्तपदीच्या रांगोळीसाठी जाणार आहोत. ऑलमोस्ट रांगोळी ही 12च्या आसपास आपल्याला पूर्ण करून द्यायची आहे. म्हणजे अर्थात त्याच्यासाठी कमीत कमी 2 तास वेळ लागणार आहे. 12 आणि कॅल्क्युलेट जर केलं तर 9 किंवा 10 वाजता इथं जरी गेलो तरी सप्तपदी झाली असती. परंतु लोकेशनला जाण्यासाठी कमीत कमी अर्धा तास ते पाऊण तास वेळ लागणार आहे. लोकेशनला गेल्यानंतर त्या ठिकाणी ती अरेंजमेंट कशी आहे हे 99.9% माहिती नसतं. त्याच्यामुळे अरेंजमेंटसाठी थोडंसं लवकर किंवा आधी जर गेलात तर नक्कीच तुम्हाला बरं पडेल. सप्तपदी पूर्ण झाली की तुम्ही निवांत आरामात कसंही नंतर निवांत येऊ शकता. पण जेव्हा रांगोळी काढत आहात त्याच वेळेला सप्तपदीची रिक्वायरमेंट असेल तर हे खूप धावपळ बरोबर नाही. साडेआठ वाजलेत आणि लोकेशनला आता आम्ही पोहोचलेलो आहोत. आता तुम्ही बघू शकता मागे मला वाटतं अजून सप्तपदीचं मांडव हळदीचा मांडव आधी सप्तपदी. सो त्याच्यामुळे आपल्याला लवकर येणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि अर्थात रांगोळी ही मला वाटतं 9च्या आसपास आपण सुरू करू आणि 2 तासामध्ये रांगोळी नक्कीच होईल. म्हणजे 11च्या आसपास नक्कीच रांगोळी होणार आहे आणि त्यांना 12 वाजता आपल्या रांगोळी पूर्ण करून जायची. त्याच्यामुळे आपण अर्धा 1 तास हा बफर ठेवलेला आहे. जवळपास 9:45 आत्ता वाजलेले आहेत. 8:30 वाजता इथं आपण पोहोचलो होतो. 1.25 तास जवळपास फक्त मॅनेजमेंटमध्ये गेला. खरं तर एखादा फ्लेक्स किंवा अशा काही वेगवेगळ्या गोष्टी इथं असणं अपेक्षित आहे. अनफॉर्च्युनेटली काय आता अवेलेबल नव्हतं. सो आता हे जेव्हा जेवणाच्यावरती आपण जे काही हातरतो ते जे प्लास्टिकचं आपण घेतलं आणि याच्यावरती आता आपण सप्तपदी काढणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पूर्ण जर्नी या तुम्हाला रांगोळीची आपण दाखवणार आहोत. रांगोळी काढताना आता इथे आपण रांगोळी काढणार आहोत आणि जागा बघा प्लेन नाही आहे. रंग दिल्यानंतर इथं थोडंसं बाउन्सिंग दिसणार आहे. खरं तर जेव्हा आपण मार्किंग करत होतो ना किंवा जेव्हा हे आपण लावलं त्याच वेळेस आपल्याला थोडंसं विचार करायला पाहिजे होता की हे लावताना थोडी काळजी आपण घेऊ. आपण हे मुद्दाहून सांगितलं खरं त्यांना की व्यवस्थित कट करा किंवा ताणून घ्या. परंतु हे प्लास्टिक असल्यामुळे फाटण्याची शक्यता जास्त होती म्हणून जास्त आम्ही ताणून नाही घेतलं. आता बघूयात कशी रांगोळी होती पूर्ण.